बातमी आहे। सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। मंगळवारी दुपारी 12:30 वाजता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली जाईल। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते भेट घेतील। फडणवीस, शिंदे, अजित पवार यांनीही सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हावं अशी ठाकरेंच्या सेनेकडून विनंती करण्यात आली आहे। तर मी जाईन असं वाटतं का, अजित पवार यांनी राऊतांना टोला लगावलाय। हल्ली निवडणूक आयोगाला भेटणं ही औपचारिकता, कारण ते काही करत नाही। तरी आमचे प्रश्न आहेत, आमच्या भूमिका वारंवार त्यांच्यासमोर मांडाव्या लागतील। 14 तारखेला दुपारी 12:30 वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाईल। त्याच्यामध्ये माननीय शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सकपाळ, मनसेचे प्रमुख राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत। त्यानंतर कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, कॉम्रेड सुभाष लांडे, जयंतराव पाटील, आम्ही अबू आदमी यांनाही आमंत्रण दिलं आहे। देवेंद्र फडणवीस हे एका पक्षाचे नेते आहेत, मुख्यमंत्री नाही। तर तुम्ही सुद्धा फडणवीस साहेब या। त्यानंतर इतर जे 2 त्यांच्या युतीतले पक्ष आहेत, अजित पवारांचा आणि मिंध्यांचा, त्यांनाही आम्ही पत्र पाठवलं आहे की हे बिगर राजकीय शिष्टमंडळ आहे। निवडणूक आयोगासमोर प्रत्येकाने आपल्या भूमिका मांडायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी यावं। आणि देवेंद्र फडणवीस यांनी या शिष्टमंडळात सहभागी झाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला काय म्हणायचं आहे हे लोकांसमोर येणार नाही आणि आम्ही पूर्ण तयारीने जात आहोत। पक्षीय शिष्टमंडळ भेटणार आहे। संजय राऊतांनी तुम्हाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना देखील आदेशाचं निमंत्रण दिलंय। लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आहे अशा प्रकारचे संजय राऊतांनी सांगितले। 14 तारखेला शिष्टमंडळ भेटणार आहे। ठीक आहे, तुम्ही नोंद घेतली दादा, याला जोडून तुला वाटतं का मी जाईल? काय